अंबरनाथकरांचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। अंबरनाथ शहराचे वाढते शहरीकरण व वाढती लोकसंख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे। त्याला लक्षात घेता दिवसेंदिवस पाण्याची वाढती मागणी असून भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये याकरिता अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी शासनाकडे मागणी केली असता अंबरनाथ शहराकरिता अमृत टप्पा 2 अंतर्गत 258 कोटी व चिखलोली धरणाची उंची वाढविण्यासाठी 51 कोटी रुपयांची योजना असे एकूण 300 कोटीहून अधिक निधी मंजूर करण्यात आला असून अंबरनाथ शहराची पाण्याची समस्या पुढील 30 वर्षाकरिता मिटणार आहे, अशी माहिती बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांनी दिली। या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे श्रीनिवास वाल्मिकी, संदीप मांजरेकर, पुरुषोत्तम उगले महाराज, ज्येष्ठ नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, रवींद्र पाटील, चंद्रकांत भोईर, महिला आघाडीच्या सौ मालतीताई पवार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते। आज अंबरनाथ मध्ये अमृत टप्पा 2 चिखलोली धरणाची हाईट वाढवणे आणि 13 MLT जे आम्हाला रिझर्वेशन दिलं त्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती। आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब मुख्यमंत्री, आमचे कॅबिनेट मिनिस्टर गुलाबराव पाटील यांचे मी आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मी खूप या ठिकाणी अंबरनाथच्या वतीने आज आभार मानतो। त्यांनी आम्हाला ज्या 2 वेळेस मी विधानसभेमध्ये लक्षवेधी लावली होती त्या माध्यमातून शासनाने आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे काही उत्तर दिलं होतं की आपल्या तिन्ही योजना ज्या आहेत जे अंबरनाथला लागणाऱ्या वाढीव पाणी पुरवठा, रिझर्वेशन, चिखलोली धरणाची हाईट आणि अमृत टप्पा 2 आज चिखलोली धरणाच्या हाईटचे 51 कोटी आणि अमृत टप्पा 2 258 कोटी त्या ज्या काही आम्हाला मंजूर करून देत होते आज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। त्याचे JR निघालेले आहेत, त्याची विस्तृत माहिती तुम्हाला सर्वांना दिलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या 30 वर्षासाठी जी आत्ताची जी लोकसंख्या आहे आणि 30 वर्षानंतरची जी लोकसंख्या असेल, जे शहराचं जे वाढती लोकसंख्या, शहरीकरण त्याच्यामध्ये समाविष्ट करून आज अमृत टप्पा 2 हे आम्हाला मंजूर करून दिले। त्याबद्दल मी सर्व मुख्यमंत्री साहेब, आमचे उपमुख्यमंत्री आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व विस्तृत माहिती तुम्हाला याच्यात दिलेली आहे, ती तुम्ही माहिती घ्या आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही करावा आहे तुमच्याकडून विनंती। नमस्कार, आपल्याकडे केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना अंबरनाथसाठी सेपरेट मंजूर झालेली आहे। त्याची अमाऊंट 258 कोटी आहे। त्याचा टेंडर आम्ही उद्या काढत आहोत। या योजनेमध्ये आपण जे दालिंबी आहे तिथे आपण विहीर घेणार आहोत। तिथून 3 झाडी येथे पाईपलाईन आणून तिथे 3 झाडी 96 MLTचा आपण WTP करणार आहोत आणि तिथून पुढे ज्या काय अंबरनाथ मध्ये पाणी पुरवठा होणार आहे तो पूर्णपणे ग्रॅव्हिटीने होईल, त्याला पंपिंगची गरज पडणार नाही आणि ज्या काही टाक्या आहेत, ज्या अस्तित्वातील 11 टाक्या आहेत आणि नवीन आपण 13 टाक्या बांधणार आहोत। अशा एकूण 24 टाक्या ज्या आहेत या सगळ्या आपण बाय ग्रॅव्हिटी भरणार आहोत। त्यामुळे आपलं पंपिंगचं आपलं खर्च कमी होईल, लाईटचा खर्च कमी होईल, एनर्जी सेव्हिंग होईल आणि अंबरनाथकरांना 2056 सालापर्यंत जे काही पाणी पुरवठा आरक्षण होतं हे आपल्याला आता शासनाकडून मंजूर झालेलं आहे। त्यामुळे 2056 सालापर्यंत आपण पाणी इथे उचलू शकतो आणि त्यासाठी जो काही पाणी पुरवठा करणार आहे त्यासाठी योजनाही मंजूर झालेली आहे। तर 2056 सालापर्यंत ही योजना जर का आपल्या आता पुढच्या 2.5 वर्षामध्ये ही योजना पूर्ण होईल आणि उद्या टेंडर आपण काढणार आहोत आणि 2.5 वर्षानंतर ही जवळपास योजना पूर्ण झाल्यानंतर 2056 सालापर्यंत जो पाणी प्रश्न अंबरनाथचा आहे तो पूर्णपणे भेटणार।